Hey, hello guys, welcome back in Vidya Mandir Academy. So today we are going to learn the next part of the differentiation. ठीक आहे, कालच्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह शिकलो, त्याच्यानंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह शिकलो, त्याच्यानंतर ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह शिकलो. आज एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला ऑफ डिफरन्सिएशन. ठीक आहे, IMP फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हला आपण डी बाय डी एक्सने दाखवतो. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इक्वल टू, ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. ओके, याचा जो पॉवर आहे तो पुढे येणार आणि पॉवरमधून एक सबट्रॅक्ट करणार. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आता प्रत्येक वेळेस आपण याच्या आधी शिकलो की फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह त्याने कसा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, पण प्रत्येक वेळेसच आपण फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज करू शकणार नाही आहे. सो दॅट्स वाय हा एक फॉर्म्युला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आता याचाच यूज जास्त करून आपल्याला यूज करायचा आहे. आणि हा डेरिव्हेटिव्ह जनरेट झाला आहे कुठून, हा पण फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हपासूनच जनरेट झालेला फॉर्म्युला आहे. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह. कोणताही डेरिव्हेटिव्ह आपण ह्या फॉर्म्युल्याने फाइंड करणार आहोत. फॉर एक्झाम्पल फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 7, राईट ना. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 7. सपोज x रेस टू 7ला आपण काय म्हणायचं, ते एक फंक्शन आहे. सो y इज इक्वल टू x रेस टू 7 हे एक फंक्शन आहे. सो याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं तर खाली म्हणायचं आपण डिफरन्शिएट. ओके, डिफरन्शिएट with respect to x we get, differentiate with respect to x we get, therefore याचा डेरिव्हेटिव्ह dy by dx with respect to x चालू आहे, with respect to x म्हणजे खाली x, याचा डेरिव्हेटिव्ह with respect to x इज इक्वल टू, ओके, हे ह्या फॉर्ममध्ये x रेस टू n, nच्या जागेवर कोण आहे 7, सो 7 कुठे येणार पुढे, सो 7 पुढे, नंतर x, सो x ॲज इट इज, इथे x आहे, इथे जसं x होतं तिथे इथे पण xच आहे. सो x रेस टू पॉवर इथं काय करायचं, n मधून एक मायनस, इथं n म्हणजे 7 आहे, सो 7 मायनस 1, सो 7 मायनस 1 मीन्स व्हॉट, 7 मायनस 1 मीन्स 6. सो वी गेट फायनल आन्सर dy बाय dx इज इक्वल टू 7x टू द पॉवर 6. ठीक आहे, 7x टू द पॉवर 6 इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर 7. सो हा x टू द पॉवर 7चा डेरिव्हेटिव्ह आहे. नेक्स्ट, समजा तुमच्याकडे असं असेल y इज इक्वल टू 5x स्क्वेअर किंवा 5x रेस टू 5, राईट, 5x रेस टू 5. देन हाऊ कॅन यू कॅल्क्युलेट द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन इज, याला डिफरन्शिएट करायचे. सो राईट डाऊन हिअर डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू, WRT मीन्स विथ रेस्पेक्ट टू x वी गेट, राईट ना, x फंक्शन आहे म्हणून विथ रेस्पेक्ट टू x. सो याचा डेरिव्हेटिव्ह हे येणार dy बाय dx इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आहे, 5x रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, राईट ना. इथं जसं घेतलं होतं आपण, इथे एक स्टेप वाढू शकलो असतो आपण. हां, ठीक आहे, इथे एक स्टेप डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 7 असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. जसं की इथे लिहिलं आहे आपण dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. सो इथे कॉन्स्टंट जो आहे तो बाहेर येणार डेरिव्हेटिव्हच्या, म्हणजे 5 बाहेर येणार. सो डेरिव्हेटिव्ह कोणाचा राहणार, फक्त डेरिव्हेटिव्ह लागणार x टू द पॉवर 5ला. 5 कॉन्स्टंट आहे, 5मध्ये x वाली टर्म आहे का, नाही, 5 बाहेर x टू द पॉवर 5चा डेरिव्हेटिव्ह अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. सो हा काय येणार, दॅट इज 5 इंटू हा 5, असा असेल तर काय करतो आपण, हा 5ला खाली उतरवतो, x टू द पॉवर 5 मायनस 1, राईट. सो 5 5चा 25 and x to the power 5 minus 1 means 4. So this is the required derivative of this function. So ह्या वाल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 25x to the power 4. ठीक आहे, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. सो आत्तापर्यंत आपण जेवढे फॉर्म्युले शिकलो आहेत, सो कोणकोणते फॉर्म्युले शिकले, फर्स्ट ऑफ ऑल मी इथे f ऑफ x लिहितो, फंक्शन अँड देन डेरिव्हेटिव्ह, फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट एक फंक्शन आहे आपल्याकडे कॉन्स्टंट फंक्शन. कोणताही कॉन्स्टंट फंक्शन असेल, कॉन्स्टंट म्हणजे कसा, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ कोणता पण कॉन्स्टंट, 5 असेल, 100 असेल, 10 असेल, कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हमेशा किती येतो,
0. Okay, so derivative of constant function is equal to 0. Then derivative of x to the power n, आता शिकलो derivative of x to the power n is equal to n into x raised to n minus 1. n into x raised to n minus 1 is the required derivative of x to the power n. त्याच्यानंतर e to the power x, e to the power x चा डेरिव्हेटिव्ह नेहमी असतो e to the power xच. ठीक आहे, बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपलने जरी केलं तरी e to the power x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, e to the power xच. नेक्स्ट a to the power x, a to the power x, a to the power x चा डेरिव्हेटिव्ह असतो a to the power x इंटू लॉग ऑफ a, इंटू लॉग ऑफ a. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉग x चा डेरिव्हेटिव्ह असतो, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. बरोबर ना, हे कॅल्क्युलेट केले होते आपण मागच्या लेक्चरला. ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. 1/xचा डेरिव्हेटिव्ह जर बघितला 1/xचा तर तो असतो -1/x². ठीक आहे, हा कसा केला बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ समजा तुमच्याकडे 1/x असेल, 1/x, एक्सचा पॉवर खाली किती इथे 1 आहे, वरती गेल्यानंतर किती होईल x टू द पॉवर -1. यालाच आपण असं लिहू शकतो. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला हा -1 कुठे येणार, इथे. एक्स रेस टू हा -1 आणि त्यातून अजून एक -1 करायचा. सो हे झालं -1 एक्स टू द पॉवर -1 आणि -1 -2. म्हणजेच काय -1 आणि हे एक्स टू द पॉवर -2 आहे, खाली गेल्यानंतर हे पॉझिटिव्ह होईल, म्हणून -1/x² असा डेरिव्हेटिव्ह आला. ठीक आहे, बाय युजिंग विच फॉर्म्युला, n इंटू एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज केला तिथे पण. ठीक, नेक्स्ट रूट एक्स. जर समजा रूट एक्स असेल, समजा तुम्हाला विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, सो तुम्ही यालाच असं लिहू शकता ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स म्हणजे एक्स टू द पॉवर 1/2 आहे. सो हा 1/2 खाली येणार 1/2 एक्स टू द पॉवर, यातून एक मायनस 1/2 - 1 म्हणजेच किती 1/2 एक्स टू द पॉवर 2 1 जा 2, पण हे -2 आणि हे 1, -2 + 1 -1/2. एक्सचा पॉवर मायनसमध्ये खाली गेल्यानंतर प्लस होईल, म्हणजे 1 इथला 2 आणि हे खाली येणार म्हणजे एक्स टू द पॉवर 1/2. यालाच आपण 1/2 याला आपण असं लिहू शकतो. सो 1/2 रूट एक्स, याचा फॉर्म्युला काय 1/2 रूट एक्स. ठीक आहे, सो ऑल दीज डेरिव्हेटिव्ह आर व्हेरी इम्पॉर्टंट. 1, देन सेकंड वन, then third, fourth, fifth, sixth, seventh, राईट. त्याच्यानंतर पुढे हे सगळे असे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट वन 8th, इथे लिहि तुम्ही f(x) अँड f'(x). पाठ ठेवायचे फॉर्म्युले सगळे. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0, एक्स रेस टू एनचा n इंटू एक्स रेस टू n - 1, e टू द पॉवर एक्सचा e टू द पॉवर x, a टू द पॉवर एक्सचा a टू द पॉवर x इंटू लॉग a, लॉग एक्सचा 1/x, 1/xचा डेरिव्हेटिव्ह -1/x², रूट एक्सचा 1/2 रूट एक्स. देन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स फाइंड केला आपण. साइन एक्सचे डेरिव्हेटिव्ह त्या दिवशी कॉस एक्स बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज नथिंग बट मायनस ऑफ साइन एक्स, राईट. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज sec²x. Okay, then derivative of cot x, derivative of cot x is equal to minus cosec²x. Then derivative of sec x into tan x, and derivative of cosec x minus cosec x into cot x. Okay, all these are the derivative of these trigonometric functions. ठीक आहे, सो एवढे सगळे फंक्शन तुमच्या लक्षात पाहिजे. दिस इज 8, 9, 10, 11, 12 अँड 13. अशा प्रकारे या 13 फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाठ पाहिजे तुमच्या. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट दिस इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आणि हे सगळे पण काय आहेत, हे पण इम्पॉर्टंट फॉर्म्युलेत आहेत. ठीक, नेक्स्ट पार्ट. आता जर दोन फंक्शनचे ॲडिशन असेल तर ॲडिशन असताना डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, राईट. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ टू फंक्शन्स. राईट डाऊन हिअर नेक्स्ट टॉपिक, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ टू फंक्शन्स. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ टू फंक्शन्स.
दोन फंक्शनचे ॲडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. समजा एफ ऑफ एक्स तुमच्याकडे असं दिलं आहे एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल फर्स्ट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x² प्लस साइन एक्स प्लस ई टू द पॉवर एक्स, राईट. याचा घ्यायचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह. सो काय करणार तुम्ही इथे लिहिणार, फर्स्ट ऑफ ऑल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. सो याचा डिफरन्शिएशन येतं एफ डॅश ऑफ एक्स, राईट. इथे येणार डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आपल्याला, 2x² प्लस साइन एक्स प्लस ई टू द पॉवर एक्स. असं असेल तर काय करायचं, सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सेपरेट म्हणजे कसं, डी बाय डी एक्स ऑफ याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह प्लस याचा पण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स अँड प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स. सो 2x² चा डेरिव्हेटिव्ह 2 कॉन्स्टंट 2ला बाहेर ठेवायचा. एक्स रेस टू एनचा काय फॉर्म्युला, एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. सेम तसं हे काय होणार, 2 खाली एक्स टू द पॉवर 2 मायनस 1, राईट, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. वी नो साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स, सो याच्या जागेवर येणार कॉस एक्स प्लस ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह, ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ई टू द पॉवर एक्सच. सो हे किती झालं, 2 टू द 4, एक्स रेस टू 2 मायनस 1 मीन्स 1 म्हणजेच 4x प्लस कॉस एक्स प्लस ई टू द पॉवर एक्स. दिस इज एफ डॅश ऑफ एक्स. सो अशा पद्धतीने जर ॲडिशन असेल तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा. सेम सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन तसंच करतो आहे, ठीक आहे. सो सबट्रॅक्शनचा एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल सेकंड नंबर, लेट सपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन एक्स या सेक एक्स मायनस ए टू द पॉवर एक्स. समजा असं फंक्शन तुमचं. सो याचं काय करायचं, डिफरन्शिएट. सो डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स वी गेट. सो डिफरन्शिएट केलं तर काय येणार, हे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स मायनस ए टू द पॉवर एक्स, सेक एक्स मायनस ए टू द पॉवर एक्स. सो कॅल्क्युलेट करायचं मग एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू वॉट, therefore f dash of x is equal to derivative of d by dx of sec x minus d by dx of a to the power x, right. So derivative of sec x चा derivative असतो sec x into tan x. So write down here sec x into tan x minus derivative of a to the power x into log a हा झाला f dash of x. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, ॲडिशन असेल तर ॲडिशन सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शनचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके. नेक्स्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह असं असेल तुमच्याकडे यांचं दोघांचं इन जनरल, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ प्लस किंवा मायनस असतील दोन फंक्शनचं, तर काय करणार, एकदा डी बाय डी एक्स ऑफ डी यू बाय डी एक्स म्हणजे एकदा याचा प्लस मायनस डी व्ही बाय डी एक्स. ओके. हे इन जनरल ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी. आता जर मल्टिप्लिकेशन असेल दोन फंक्शन्स, इथल्या डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स, सो ॲडिशन असेल तर डायरेक्ट घेतो आपण, मल्टिप्लिकेशन असेल तर त्यासाठी एक रूल आहे. ओके. सो रूल लिहून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल देर आर टू फंक्शन्स डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही, हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही इज इक्वल टू व्हॉट, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी यू बाय डी एक्स. ठीक आहे. दिस इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युला. जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर त्यांचा डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस
सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्याकडे एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 1, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स. एफ ऑफ एक्स साइन एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स. दोन फंक्शन आहे, फर्स्ट फंक्शन साइन एक्स, सेकंड फंक्शन ई टू द पॉवर एक्स. दोघांचं काय करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. सो राईट डाऊन हिअर फर्स्ट डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स वी गेट. याचं डिफरन्शिएशन येणार एफ डॅश ऑफ एक्स. फॉर्म्युला यूज करायचा, यू म्हणजे फर्स्ट फंक्शन साइन एक्स आणि व्ही म्हणजे ई टू द पॉवर एक्स. फर्स्ट तर यू ॲज इट इज, यू ॲज इट इज मीन्स साइन एक्स ॲज इट इज, साइन एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन कोण आहे, ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. इथपर्यंत झाला. प्लस व्ही ॲज इट इज, व्ही मीन्स ई टू द पॉवर एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मीन्स डी बाय डी एक्स ऑफ sin x. So write down sin x as it is, हा तर as it is, e to the power x चा डेरिव्हेटिव्ह असतो e to the power x. So e to the power x plus e to the power x as it is आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह असतो cos x. sin x चा डेरिव्हेटिव्ह असतो cos x, e to the power x into cos x. पुढे चालून तुम्ही e to the power x ला कॉमन काढू शकता. e to the power x कॉमन, ब्रॅकेटमध्ये इथे राहील sin x प्लस इथे राहील cos x. ओके, दिस इज एफ डॅश ऑफ एक्स. देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लाईक दिस. सो दोन फंक्शनचा जर मल्टिप्लिकेशन असेल तर फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इथे डेरिव्हेटिव्ह काढू शकता जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर. ठीक आहे. आता नेक्स्ट, जर दोन फंक्शन डिव्हिजन मध्ये असतील तर काय होईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिव्हिजन ऑफ टू फंक्शन्स. ठीक आहे. आता इथे काय असायचा रूल बघायचा आपल्याला, डिव्हिजन. सो डिव्हिजनचा एक रूल आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, व्ही ॲज इट इज, व्ही ॲज इट इज इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे यूचा डेरिव्हेटिव्ह मायनस यू ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डी व्ही बाय डी एक्स अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर व्ही स्क्वेअर. घेताना आधी खालचा फर्स्ट घ्यायचा इथे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. ठीक आहे. फर्स्ट काय घेतला आपण इथे, v as it is into derivative of u minus u as it is into derivative of v and upon v square. So this is also very important formula to calculate the derivative of if two functions are in division. ठीक. नेक्स्ट त्याचं एक एक्झाम्पल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, एक एक्झाम्पल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. याचं काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएशन. सो राईट डाऊन हिअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. सो याचं डिफरन्शिएशन एफ डॅश ऑफ एक्स, इथे काय येणार, व्ही ॲज इट इज, व्ही म्हणजे कोण आहे आपला हा आणि यू म्हणजे हा आहे. व्ही ॲज इट इज मीन्स एक्स स्क्वेअर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डी बाय डी एक्स ऑफ यू म्हणजे लॉग एक्स मायनस u as it is, u as it means log x as it is into derivative of dy dx of x square v चा डेरिव्हेटिव्ह अपॉन खाली जो आहे त्याचा पण स्क्वेअर, खाली x स्क्वेअर होता त्याचा पुन्हा एकदा स्क्वेअर. सो हे काय आलं, विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स, एक्स स्क्वेअर इंटू 1 अपॉन एक्स मायनस लॉग एक्स ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बाय युझिंग दिस फॉर्म्युला. एक्स रेस टू एन असेल तर एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, राईट ना. तसे हे 2 कुठे येणार, 2 इंटू एक्स टू द पॉवर 2 मायनस 1 मीन्स 1. ठीक आहे. अपॉन एक्स टू द पॉवर 2 टू द 4, 2 टू द 4. इथे बघा मल्टिप्लिकेशन, एक एक्स आणि याच्यातलं एक कॅन्सल होईल म्हणजे इथे राहील फक्त एक्स. सो इथे काय येणार, एक्स मायनस इथं
लॉग एक्स 2x इंटू लॉग एक्स असं लिहिलं तरी चालेल. हे 2x इंटू लॉग एक्स 2x इंटू लॉग एक्स अपॉन एक्स टू द पॉवर 4. अजून पुढे काय करता येईल का? हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल करायचा नाही कारण की इथे मध्ये मायनस आहे. हा पण आणि हा पण नाही कॅन्सल करायचा कारण मायनस आहे. याचा आणि याचा तर करायचंच नाही. आलं लक्षात. सो दिस इज आवर फायनल आन्सर. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लाईक दिस. पुढे जर होत असतं तर आपण केलं असतं. आता होत नाही तर इथपर्यंतच असेल त्याचं फायनल आन्सर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला हे त्याचं ॲप्लिकेशन यूज कसा करायचा, हा फॉर्म्युला हे त्याचं ॲप्लिकेशन कसं यूज करायचं आहे, हा फॉर्म्युला होता त्याचं ॲप्लिकेशन आपण चेक केलं. ठीक आहे. सो याच्यानंतर आपण याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत डिटेल. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल्स म्हणजे तुम्हाला एकदम त्याची क्लॅरिटी आहे. ओके. सो बाकी राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. ठीक. ओके. थँक्यू. बाय ऑल ऑफ यू.